करतो खासदार म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून गेलेले खासदार संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे खासदार आहेत. त्यांच्या माध्यमातून आज पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे. नेमका खरंच त्यांचा स्वभाव असा आहे का आणि म्हणजे त्यांचं वागणूक कशी आहे राजकारणामध्ये या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत. स्वतः कैलास पाटील आहेत, प्रवीण स्वामी सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अशा पद्धतीचं वक्तव्य पत्रकारांना मारीन, पोलिसांना सांगा, कोणालाही कंप्लेंट करा, पुन्हा आला तर मारून टाकेन, अशा पद्धतीचं म्हणजे आई वडिलांना शिवींपासून ते सगळंच घेतलेलं आहे. कसा पाहता म्हणजे याकडे? एक मन आहे आपल्याकडे, सत्ता हे सुद्धा एक विष आहे आणि हे विष त्यांच्या अंगात भिनलेलं दिसतंय मला. तुमच्याकडे अशापर्यंत आम्हाला काय बोलले नाही. तेच म्हणतोय मी, 2 दिवसातच सत्तेचं विष त्यांच्या अंगात भिनले आणि सत्तेचे विष, हे विष असणारी लोक आजपर्यंत बरेच लोकांनी बेताल वक्तव्य केले. कारण अशी बेताल वक्तव्य करण्यामागची त्यांची हिंमत काय होते, तर त्यांच्या मागं महाशक्ती आहे, आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही ही त्यांना विश्वास असतो, म्हणून ते लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय नाही. या सगळ्या गोष्टी होत असताना मला हा विचारायचं आहे, त्यांचा स्वभाव असा होता का? म्हणजे त्यांचा स्वभाव मला नाही माहिती. पक्षामध्ये असताना कधी बातचीत कधी झाली? नमस्कारापुरती मुंबईचे खासदार, आम्ही ग्रामीण भागातले, असं त्यांचा स्वभाव माहीत नाही मला. नाही, पण अशी कधी बातचीत झालीच नाही कधी नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी म्हणजे हा सत्तामध्ये बदल झालेला आहे, परंतु महाविकास महायुतीचं कुठेतरी यामध्ये म्हणजे प्रतिमा मिलीन होते याच्यामध्ये, असं काही वाटत नाही? प्रतिमा आहे महायुतीची आहे का? तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत किती वेळा मलिन झालेले हे तिने आत्मपरीक्षण करावं. अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे, आपल्या काही लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे आपली प्रतिमा किती वेळा मलिन झाली त्यांनीच विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. महाराष्ट्राला माहिती आहे ना. मी प्रवीण स्वामी आहेत, त्यांच्याकडे देखील येते. काय सांगाल म्हणजे संजय दिना पाटलांचं वक्तव्य ऐकलं तुम्ही? दुर्दैवी आहे हे वक्तव्य, दुर्दैवी आहे. प्रसारमाध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभच नव्हे तर समाजमनाचा आरसा त्या लोकशाहीच्या या स्तंभाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून उमटवला जातो. आणि पत्रकारांना धमक्या देणं, मारायची भाषा देणं, आईवडिलांवर शिव्या देणं ही संस्कृतीला शोभणारं जरी नसलं तरी पत्रकार हे आत्ता रडारवर आल्याचं दिसते. पण सत्तेत असणाऱ्या लोकांचं एवढी हिंमत आहे की देशाच्या थोर नेत्यावर, राष्ट्रपुरुषावर नेहमीच हे बेताल वक्तव्य करण्यात माहीर आहे. माहीर का आहेत तर त्यांचं काहीच कोण काही करू शकत नाही. म्हणजे एक प्रकारचं सत्तेचं बॅकिंग त्यांच्या आलं की मग ही अशी बेताल वक्तव्य होतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं गेलं, शाहू फुले आंबेडकरांवर बोललं गेलं, कधी कधी टिपूचं उदात्तीकरण करण्यात आलं. पण साध्य काय झालं? प्रवीण सर, म्हणजे जेव्हा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते पोडियमवर, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की म्हणजे संजय राऊतांची जी वक्तव्य होती गेल्या काही दिवसांपासून, त्या वक्तव्याला ते खूप म्हणजे फ्रस्ट्रेट झाले होते आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रतिक्रिया त्यांची आलेली आहे. त्यांना पत्रकारांचा अपमान करायचा नव्हता. मुळात हे संजय दिना पाटलांनी समोर येऊन स्वतः म्हटलेलं नाही आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. यावरती खरंच विश्वास ठेवावा तुम्हाला असं वाटतं? नाही, ही म्हणजे त्यांना बॅकिंग देणं हा एक विषय आहे. म्हणजे बळ दिलं जातं असं बळ दिलं जातं असं नक्की वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? फ्रस्ट्रेशन म्हणजे तुमच्याकडे असताना आम्हाला कधी काय बोलले नाही, आता गेलेत म्हणूनच बोलतात असं काय? ज्या त्या पक्षाची संस्कृती असते. त्यांनी आमच्या संजय राऊतांवर बोललेला असेल, संजय राऊतांची भाषाच ती आहे. आदरणीय खासदार आमचे मार्गदर्शक आहेत आणि ते सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते सडेतोड असं कोणाला बोललेलं नाही. पण ते ना बोलतात सरळ, ही गोष्ट बाब आहे. हा, बरोबर आहे. संजय दिना पाटलांनी संजय दिना पाटील जे खासदार आमच्याकडे होते, आता सत्ताधाऱ्यांकडे गेले, ते फ्रस्ट्रेट व्हायचं कारणच नाही ना. आता तर त्यांना एवढं मोठं बळ मिळालं, का फ्रस्ट्रेट व्हायचं? मग ते फ्रस्ट्रेट होते म्हणून शिव्या दिल्या असं बॅकअप देणं देखील चांगलं नाही. कधी अशा पक्षाच्या बैठका वगैरे होत असताना कधी त्यांनी असा राग व्यक्त केलेला पाहायला मिळाला किंवा कधी अशी बातचीत? कारण की आमदार नेत्या मंडळांची कधी ना कधी गाठभेट होत राहते, असा कधी स्वभाव त्यांचा समोर आलेला? एकाच दुसऱ्या वेळी भेट झालेली एवढीच. कारण ते मुंबईचे खासदार आहेत आणि आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत. पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमावेळेस नमस्कार चमत्कारापुरता, पण नुसत्याच नमस्कारा चमत्कारावरून कोणाचा स्वभाव ओळखता येतो असं नाही.
काय अशी म्हणजे आमदार म्हणून मागणी कराल की किंवा काय त्यांना सल्ला द्याल? मागणी जाऊ द्या, तुम्ही त्यांचा सल्ला काय द्याल? मुळात सांगतो, मानवी स्वभाव आहे, अस्वस्थता ही सगळ्यांनाच असते. पण तुम्ही त्याला किती टॅकल करता, किती सामोरे जाता, आणि तशाही कठीण प्रसंगात, म्हणजे आमच्यावर आलेला हा कठीण प्रसंग आहे. फ्रस्ट्रेट कोण कोण झालं आमच्यात? उद्धवसाहेब फ्रस्ट्रेट झाले का? आमदार कोणते फ्रस्ट्रेट झाले का? किंवा न गेलेले खासदार कोणी फ्रस्ट्रेट झाला का? किती फ्रस्ट्रेट व्हायला हवं? पहिले 40 गेले, त्यानंतर 14 खासदार गेले, आता 6 गेले. तेच सांगतो. मग फ्रस्ट्रेट कोण व्हायला पाहिजे? जे ज्यांच्यातून फुटत आहेत. बरं, शिवसेनेवर ही पहिली वेळ आहे का? 2002 पासूनचा इतिहास आहे. फ्रस्ट्रेट होऊन पुन्हा सत्तेत आले नाहीत असं झालंय का? उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशीजी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले. सत्ता येते आणि जाते, चढ उतार प्रत्येक पक्षाला आहे. याच जगातल्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या पक्षाचे फक्त 2 खासदार जनसंघाचे होते, म्हणून ते फ्रस्ट्रेट त्या काळी झाले होते का? पण आता हे पाशवी बहुमत, ईडी, CBI किंवा ज्या काही ताकदी, प्रशासकीय ताकदी आपल्याकडं आहेत, त्या त्यांच्याकडं गेलेल्यांना द्यायचं आणि मग त्याच्यातून कुठेतरी आम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये म्हणलो, हे चुकीचं आहे. तुमच्याकडचं औषध द्यावं एक दिवस, म्हणजे आपण कधी भेट झाली तर. कसं आहे, मी मुळात प्राथमिक शिक्षक होतो आणि हजारो विद्यार्थी आमच्या हाताखालून गेलेले आहेत. त्या हजारो विद्यार्थ्याचे पालक येतात आणि सामान्य जनतेमध्ये जे फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे, सामान्य जनता फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे. याच्यात तुम्ही आमदार खासदार का फ्रस्ट्रेट होता? शेतकरी आज फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे. फसवणूक करता शेतकऱ्याची. 2 लाखाचं विमा देताना 100 अटी त्यांना लावतात, त्याच्यातून 10% देखील शेतकऱ्यांना मदत मिळते असं नाही. शेतकरी फ्रस्ट्रेट व्हायला, आज पाऊस पडत नाही, शेतकरी फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे. आज रोजगार मिळत नाही, बेरोजगार युवक फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे. आज नोकऱ्या मुलांना शाश्वत नाहीत, ते फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे. सरकारमध्ये आउटसोर्सिंग आहे, ते नोकऱ्याला पात्र असणारी पोरं फ्रस्ट्रेट व्हायला पाहिजे. मग फ्रस्ट्रेशन जनतेच्या मनात आलं पाहिजे की जनतेनं निवडून दिलेल्या. अगदी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण स्वामी सर आपल्यासोबत होते. जनता फ्रस्ट्रेट झाली पाहिजे, ज्याच्याकडे काम नाही हाताला तो फ्रस्ट्रेट झाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी राज्याचा, ज्याला म्हणजे एवढ्या वर्षांपासून नुसती घोषणाबाजी, त्याला आमिष दिली जातात, आता ही कर्जमाफी, ती कर्जमाफी, ती कागदावरती येते की ती म्हणजे खरं सत्यात अवतरते, या संदर्भात तो फ्रस्ट्रेट झाला पाहिजे. परंतु जनतेने निवडून आणून दिलेले प्रतिनिधी जर अशा पद्धतीने फ्रस्ट्रेट होत असतील तर नेमकं करायचं काय, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.